विठ्ठलाची स्थापना पंढरपूरमध्ये कशी झाली याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. त्याआधी तुम्ही चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. चला करूया व्हिडिओला सुरुवात. विठ्ठलाची स्थापना पंढरपूरमध्ये कशी झाली याबद्दल अनेक कथा आणि आख्यायिका आहेत. मुख्यतः भक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी विठ्ठल पंढरपूरला आले आणि तिथेच त्यांची स्थापना झाली अशी मान्यता आहे. पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या स्थापनेबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी. पुंडलिकाची कथा. आख्यायिकेनुसार विठ्ठल भक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी पंढरपूरला आले. पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत असल्याने त्याने देवाला थोडा वेळ थांबायला सांगितले. विठ्ठलाने त्याची भक्ती पाहून त्याला दर्शन दिले आणि तिथेच त्याची स्थापना झाली. मंदिराची निर्मिती. पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे मंदिर फार पूर्वीपासून आहे. हे मंदिर यादव राजांनी बांधले असे सांगितले जाते. वारकरी संप्रदायाचे महत्त्व. विठ्ठलाची भक्ती वारकरी संप्रदायामध्ये फार महत्त्वाची आहे. वारकरी दरवर्षी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. विठ्ठलाची विविध रूपे. विठ्ठलाला पांडुरंग, विठुमाऊली, विठोबा अशा विविध नावांनी ओळखले जाते. पंढरपुराचे महत्त्व. पंढरपूर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे आणि विठ्ठलामुळेच या शहराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या माहितीवर आधारित अधिक तपशीलवार माहितीसाठी तुम्ही महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे आणि वारकरी संप्रदायावर आधारित पुस्तके किंवा लेख वाचू शकता. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. चला तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.